हाय हॅलो गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि भाच्याच्या गावावरनं कधी चालू मी, पण आल्यापासून का नाही सगळीकडनं पाणी बदलल्यामुळे जरा सर्दी झाली, डोकंदुखी, खोकला, त्याच्यामुळं म्हणलं जरा ब्लॉग करायचं. एक 2-4 दिवस थांबवलंच. आणि आईनं आज मला सकाळी 5:30 वाजता उठवलं. गुलाब दाखवले, घरचं गुलाब बघा. हो या घरचं गुलाब चांगलं आले. पाणी भरपूर देत जावा. आता उन्हाळा आहे, उन्हाळ्याचं जाऊ दे सोडा. आजकाल वेगळं चालू आहे निसर्गाचं. भर दुपारी एवढं कडक उन्हामध्ये एवढं गरम होतंय. आणि काल काल 2-4 दिवस झालं पाऊसच पडायला लागलाय. तिकडं कोल्हापूरला पण बहिणीला विचारलं, तिकडं पण पाऊस चालू आहे. आता आलोय आपण आपल्या गावाला. आता सकाळी का उठवलंय माहिती आहे का आईनं? कारण आज ट्रॅक्टरवाला येणार आहे नांगराला. गहू काढून झाले, गहू भरून आता टिकेत पोत्यात ठेवले. आणि आईचं अजून पडलेलं गहू पण इचून झाले, नीट करून झाले. म्हणलं 4 दिवस जरा थोडं तब्येत डाऊन झाल्यामुळे जरा थोडं आराम केला. हा बॅरल दाखवू. कमळीताई स्वयंपाक करायला बॅरल दाखवा. हे एवढा मोठा टिपणात भरून ठेवले, कुलूप लावून पॅक टच भरलाय. ती डरम टच गव्हानं ती भरून अजून स्टीलची टाकी भरली आणि अजून ठिकी भरली. ती म्हणजे नाही म्हणलं तर आरामात 1 वर्षभर तर जाईल. आता आय काय मळायला लागली, काय मळायला लागली ती लसूण. आता स्वयंपाक चालू आहे. जायचा तर डबा बांधायचा आणि नीट रानात जायचं. ट्रॅक्टरवाला किती वाजता येतो म्हणलं? बोलतच नाही ते घरची पटापटा. लय दम लागते बोलायला, लय दम. हा दुसरीकडे गेलाय ट्रॅक्टरवाला, तिथलं झालं की मग आपली इथे येते. आता झालं, आता जेवण घ्यायचं. नाश्ता केलाय. तुझा झाला का नाश्ता? बिस्किट खाल्ली. यावानं पण आमचे बिस्किट खाल्ली. झाले आता जायचं रानात. आता बघू ट्रॅक्टर आल्यावर. आता तोपर्यंत तुम्ही बघत राहा असंच. 4 दिवसातनं ब्लॉग चालू केलाय. आज 15 मिनिटात बरोबर रानात आलो बघा. ऊन एवढं भयंकर लागायला लागले ना, आहे का? किती वाजले ते आता तुम्हाला सांगतो. 10:30 वाजले त्या बरोबर. इतका भयंकर ऊन लागायला लागले. अचानकच पाऊस येऊन म्हणजे झालं कालच्यासारखं. कारण तापमान आता सध्या 38 आहे, 38. पण अचानक पाऊस आला म्हणजे पाक अवघड होऊन जाते. कारण आता ट्रॅक्टरवाला येतो म्हणलाय. आता बघू. आता आई पिशवी घेऊन तिकडं. आता जरा थोडं फाटं आडवं येते ना, त्याला तोडून घ्यायचं आहे. ही फाटा येतं ना, ही लय आडवं येते तर, सारखं आडवं येते तर. आता बघू हे हितनं का नाही एवढं जरा छाटून घेण्याचा प्रयत्न करू. बघूया जरा. आणि तुम्हाला सांगतो, झाडं तोडणाऱ्यांना किती वेळा सांगितलं, जवळजवळ 2 वर्ष झालं, पण ते अजिबात येतच नाही. ते त्यांना म्हणलं डबल पैसे देतो तरीसुद्धा येत नाही ते. म्हणजे लोक आता पैसे देऊन सुद्धा काम करायची इच्छा राहिली नाही लोकांना. तर आता एवढंच फाटं तोडून घे एवढंच काय. आणि ह्या इकडं पण आहे जरा, ह्याचा आहे बाबळीचा, ही पण आडवं येते. म्हणजे कसं कडंपर्यंत जरा ट्रॅक्टर बसते ना. गावाची मशीन आली तेव्हा असंच झालं. ह्या फाट्यामुळेच का नाही मशीन इकडं आली नाही, इकडं कडेला. आता पाणी पितो आणि लागतो कामाला ट्रॅक्टर येतो. 15 मिनिट लागली एक फाटं तोडायला, आहे का? ते तिथला एक तोडला, बारका एक तोडला एवढा मोठा. आता ह्याला ओढून टाकतो. कारण काय होतं माहिती आहे का, त्याचं तर वर बसून व्यवस्थित मारता येत नाही. मशनीनंच त्याला कापून घ्यावं लागते. ट्रॅक्टर हिथनं ट्रॅक्टर का नाही बसत नाही. थोडं हे बाबळीचं पण हे आडवं येते. आता हे ओढून टाकावं. आता ट्रॅक्टर येते का की आता आवाज यायला लागलाय बहुतेक. आला बघा ट्रॅक्टर. आल्या डायरेक्ट तिथनंच नांगरायला चालूच. बराबर घेते आता कडरी. आई अजून फाटच तोडते. हीच तेवढं जरा ताप देते. इथलं ट्रॅक्टर बसत नाही. झुडपं हिले आहे ते. येऊ दे. मोठा ट्रॅक्टर असला म्हणजे बरं होतं. मोठ्या ट्रॅक्टरनंच कसं आहे नांगरट चांगली होती, जोरात दाबून एकदम. ट्रॅक्टर चालू झालाय आता जरा तिकडे थांबतो. म्हणजे कसं तिथं पाईप जरा आपला खाली आहे बोरिंगपाशी, त्याला तास लागून म्हणजे नाही तर मग परत त्याला उकला रे जोडा रे असं होते. चांगलं जोरात दाबून मारलं बघ. एक लागेल आता एक अर्ध्या तासात होईल. त्यात ऊन एकले तावले. आता उन्हाचंच कसं नांगरट केलेले बरे असते. म्हणजे तळतंय रान तळलं की परत अजून मग परत रोटरायचं. लय मशागत. आता कोणी शेतकरी असते त्यांना माहीत आहे रानात कसं असते, नांगरट किती वेळा असते, रोटरायचं किती वेळा असते. सगळं ही चालत राहणार आहे. 1 तास घेतले. आता तिकडून रिटर्न यायला लागलं बा ट्रॅक्टर.
उन्हानं का ना जरा दम लागल्यासारखं व्हायला लागले. उन्हाचा आहे टेम्परेचर वरच्यावर लय वाढायला लागले. काल बघितलं होतं मी गुगलवर, पूर्ण एक 15 दिवस तर नाही म्हणलं तर 38-40च्या दरम्यान टेम्परेचर राहणार आहे. आणि त्याच्यामुळं का नाही पाणी पित जावं भरपूर. पाणी सतत पिणं आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे. आता जरा बघतो जरा पाईप तिथं, नाही तर तास लागले की अवघड होईल काम. परत त्याला उकरावं लागेल. या इथं नाही ना बोरिंगपासनं इथं टीपर्यंत का नाही, इथं पाईप जरा खाली आहे. ह्या इथं पण काय होतं मागच्या बारीनं जरा फुटलं होतं. नाही म्हणलं तरी 1 फूट तर आहे खाली. मग ही ट्रॅक्टरची तास लागली की मग डबल काम लागते. बघा माती बरोबर पडली का, इकडच्या बाजूनं पडायला लागली माती. पाईप फुटल भ्यानं इकडं आलो, पण नेमका पाईप फुटला कारण तास आहे ना त्याचं. तास ट्रॅक्टरचं लय मोठं आहे आणि इथं पाईप आपला जरा वरीच आहे. एक फुटावरच आहे तरी का नाही तासाने हे इथं फुटलाच पाईप. आता बघू आता त्याला इथनं 1 2 3 4 पाईपा तर बसतले इथनं. एका दिवस टाईम काढून का नाही ह्याला खालीच घ्यावं लागेल JCB, कारण ही नेहमीचंच आहे. इथं ट्रॅक्टर बरडायला लावायचं म्हटलं ना पाईप फुटतंय हमखास. आता ट्रॅक्टरवाल्यांचं तर काय नाही, हे आपलीच चूक आहे. त्यामुळं का नाही इथनंच का नाही JCB लावून आता खाली घ्यावं लागेल. नाही ही काय असं वरनं मग जरा थोडं ट्रॅक्टरवाल्याला म्हणलं वरनंच घे जरा, म्हणजे अजून परत फुटले म्हणजे परत डबल आहे काम त्याला चालू आहे. कसं चालू आहे सांगा बरं नांगरायचं, बरोबर आहे का? लय जोरात खाली घेतले खोल. चांगला ट्रॅक्टर आहे एकदम मोठा तास आहे. अर्धा तास तर अर्धा पाऊण तास लागेल. इकडे तर वर आहे काय करायला हे झुडपं हाणायला लागले. आता ले चालूत का नाही काढायला अवघड आहे. किती अडचण झाली बघा. आजी सांगायला लागले ते मार्गदर्शन आहे आजीचं. असं झुडपं येते ते बघा आडवी. झाली बघा नांगरेट झाली. आता जेवायचा टाइम झाला. तुम्हाला एक गंमत सांगतो काय झाली माहित आहे का. ट्रॅक्टरचा दादा काय म्हणलं माहित आहे का, त्याला गावात येतो तुम्हाला सोडतो. पण मी म्हणलं आता नको, आम्ही चालत जातो. कारण का माहित आहे का, चालत जातो म्हणलं. आई म्हणली चल ट्रॅक्टर आहे बाबा, चल जाऊया आपलं उन्हात आणायचं, आपलं घरी जाऊन जेवू. पण मी कशासाठी थांबून घेतलं माहिती आहे का, मी 2 रील शूट केले त्या, माझा फक्त 1 रील राहिला आहे इंस्टाग्रामला गाणे. आईला मी कळूच दिलं नाही. म्हणलं आता 2 रील झालं, 1 रीलसाठी आपल्याला थांबावं लागतंय. आणि घरी जाऊन पण काय नाही, जाय तिथं निवांत बसायचं टी व्ही बघत. त्यापेक्षा आपलं जरा सावलीला ऊन पण आता हा कडक. आता किती वाजले त्या, बराबर 1:30 वाजले त्या. आता छानपैकी जेवण करायचं. आता डाळ ही आणली, काय चांगलं नांगरलं का नाही झालं. गेलो असता ट्रॅक्टरनं पण 1 रीलचा घोटाळा. नको म्हणलं आयला जायचं नाही, मला का जायचं नाही तर 1 रील शूट करायचं राहिली माझं. असं दे काय आता तेवढं. कधी तर उन्हाळ्यात झाडाखाली बसायला लई भारी वाटते. आता मी जेवण घेतो, तुम्ही पण या जेवायला. आता जेवण करायचं, 1 रील शूट करायची आणि नंतर मग घरी जायचं हळूहळू. तुम्ही रील पण बघू शकता. आपलं इंस्टाग्राम ID आहे द सिद्धार्थ काटे. बघा, गाणी आवडलं तर लाईक करा, फॉलो करा. आता जेवण करून घेतो, लय ऊन तावायला लागले बाबा. पूर्ण नांगरट चांगली 1 नंबर झालेलं आहे ट्रॅक्टरनं. बघा कसं दिसतंय, भारी दिसतंय का नाही. झालं आता जेवण झालं आहे. आता 2 वाजले त्या. रील शूट केली, खरं माझी चूक आहे. मगाशी गेलो असतो, पण आईला म्हणलं आता 1 रीलसाठी थांबावं लागते आपल्याला. आणि आईनं आपलं ऐकलेलं आहे त्याबद्दल थँक्यू. आता रान तळतंय आपलं निवांत. बघू आता परत जाऊया आता घरी. उन्हात चालत जायचं आता. नाही तरी एवढं काही ऊन लागत नाही, हवा चांगली लागते हवा. जाऊया आता हळूहळू घरी. चला बाबा 15 मिनिट तिथं बरोबर अर्धा तास लागला, कारण ऊनच लय आहे. आलो आता जरा दमानं चालत आलो आणि आता फ्रेश होतो आणि निवांत जरा आता TV बघत बसतो थंड पाणी पिऊन. चला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बाय बाय.